हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल
रखुमा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे आनंद कोणला मागे आनंद कोणला मागे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला 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 आनंद कोंदला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडे तेचे साथ नित्य जोडी तेची साचे नित्य जोडी तेची साच समर्थाच्या घरी सकळ संपदा समर्थाच्या घरी सकळ समर्थाच्या घरी सकळ संपदा समर्थाच्या घरी सकळ संपदा आहे तोटे कादा खास याचे संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडे तेची साथ तुका म्हणे तेथे लाभाची आकोटी तुका म्हणे तेथे लाभाची आकोटी बहुवाव पोटी समर्थाचे संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडणे जिजाच विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई आ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई सुखाचे वारे सुख लाभ झाला सुखाचे वारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला सुखाचे वारे सुख लाभ झाला सुखाचे वारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे आनंद कोंडला मागे पुढे
बसलेली मंडळी भजन करा. विठ्ठल सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. तुझ्या पाठीमागचा बॉक्स बार का इकडे. नित्यानित्य जोडे तेची साच, समर्थाच्या घरी सकळ संपदा. नाही तुटे कदा कासयाची, संगती पंगती देवासवे घडे. नित्यानित्य जोडे तेची साच, तुका म्हणे थे लाभाचिया कोटी. बहुवाव पोटी समर्थाच्या, संगती पंगती देवासवे घडे. नित्यानित्य जोडे तेची साच. विठ्ठल विठ्ठल विभूम वेणुनादं चरन्तं दुरन्तं. स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञ जीवोदरार्थावतारं. कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रं. खलानिशबादापनोदारदक्षं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा.
कारण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच विको बंद करायचा पूर्ण फक्त आवाज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पूर्ण बंद विको कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग बस महान वैष्णव भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा साधा सरळ सोपा असा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला जो सुखाचा लाभ त्यांच्या जीवनामध्ये जो काही झाला आहे तो लाभ कशामुळे झाला त्याची समीक्षा आजच्या अभंगात करतात विठ्ठल विठ्ठल। आज आपण नवीन बांधलेलं कार्यालय त्याची वास्तू त्या कार्यालयाचं खरं तर आज उद्घाटन आहे। कार्यालय कुठं इथं समोरच का आजूबाजूला तुम्ही मला घेऊन गेले नाही तिकडं मलाच उशीर झाला थोडासा यायला नाही का। आज त्या कार्यालयाचं आज उद्घाटन आहे आणि नवीन वास्तूचं उद्घाटन म्हटलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण त्याची वास्तुशांती करतो म्हणा सत्यनारायणाची पूजा करतो म्हणा घर असेल तर गृहप्रवेश करतो म्हणा किंवा गणपती बाप्पाचं पूजन आदी आदी कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करतो। आज खरं तर आपल्या ह्या कावडेवाडीमध्ये कोळव्यामध्ये खरं तर त्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं सत्यनारायणाची महापूजा आहे त्या ठिकाणी उरकली। आपण परमार्थिक माणसं आहोत परमार्थ ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे म्हणून कार्यक्रम कोणताही असला आणि कार्य कोणतंही जरी असलं तरी ते कीर्तनानं काय होतंय साजरं होतं हे मात्र आपली विशेष आहे महाराज। आणि तुम्हाला सांगू पहिला मंडळ नामस्मरण हे असं साधन आहे ते दुःखात बी चालतं आणि सुखात पण चालतं। माणसं मेली तरी दाव याला काय असतंय मी बोलत असून ते कळत असेल तर हो म्हणा नाही तर मग जेवायला पंक्ती लगेच बसवायला काय अडचण नाही। 10व्याचा दिवस दुःखाचा असला तरी त्या दिवशी काय असतंय प्रवचन असतं। आई वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण साजरं करायचं असलं वर्ष श्राद्ध करायचं असतं त्यावेळेला बी काय असतंय कीर्तनच असतंय कीर्तन असतंय। एखाद्या वेळेला आता नवीन थोडंसं फ्रॅड आलंय जी परमार्थिक माणसं आहेत लग्न जर झालं तर संध्याकाळी आता काही माणसं वरात न करतात त्या दिवशी संध्याकाळी काय करतात कीर्तन करतात। वास्तुशांती असली आपण काय करतो कीर्तन म्हणजे कीर्तन हे असं साधन आहे की दुःखात सुद्धा आपलं दुःख हलकं करतं आणि सुखात आपलं सुख वाढवतं असं दोन्ही बाजूचं साधन असल्यामुळं आज कीर्तनाचं प्रयोजन आहे विठ्ठल विठ्ठल। आणि त्या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व हे बाल कीर्तनकार आमच्या सर्व असणाऱ्या ताई आळंदीवरून अगदी भाऊभक्ती वारकरी शिक्षण संस्था आमचे जीवलग मित्र गुरुबंधू असणारे आमचे नवनाथ महाराज शेळके महाराजांच्या संस्थेतील अगदी गोड गुणीजन मंडळी सगळे आहेत। आधी मृदंगाचार्य महाराजांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा। हा हे काहींचं आयुष्य गेलं महाराज भजन करता करता ताल नावाची वस्तू सापडली नाही त्यांना पण महाराजांचं वादन इतकं गोडवं आहे अजून भविष्य फार मोठं आहे आणि होईल भविष्यात ते मोठे कारण मी नारदाच्या गादीवरून बोललो शब्द काय माझा माघारी येणार नाही नाही का। ताल अगदी प्रचंड सुंदर आणि गोडवा आहे। दोन्ही गायनाचार्य महाराज मंडळी अगदी सुस्वर आहेत। माझ्या समवेत आलेले आमचे सुभाष महाराज पिंगळे आहेत। तुम्ही सर्व टाळकरी मंडळी सर्व आणि सरपंच बरं झालं तुम्ही अशी थोडीशी योजना राबवताय आणि हे बरं आहे। कार्यालयाचे उद्घाटन होतंय आणि गावातल्या आईबापांच्या डोक्यातही प्रकाश पडतोय लोकांची पोरं काय करतात आता बाकी काय सांगू का मी हा म्हणजे काय होते तुम्ही बरोबर एका दगडात दोन्ही पक्षी निबार मारली विठ्ठल विठ्ठल। आमचे गुरुजी एक वाक्य सांगतात माणसाचं बालपण संस्कारानं सार्थक होतं माणसाचं तारुण्य त्यागानं सार्थक होतं आणि माणसाचं म्हातारपण भजनानं सार्थक होतं महाराज भजनानं। बालपण जर सार्थकी लागावं असं वाटत असेल तर माणसाने बालपणात पोरांना संस्कार दिले पाहिजेत। मोबाईल देता कामा नाही फ्रॅड आलंय सध्या ही सध्या लहान लहान पोरं रडत असल्यावर त्यांच्या आईनं घरात काम असतंय तिनं मोबाईल दिला पोरं एवढी मोबाईल वेडी झाली महाराज ते मोबाईल दिल्याशिवाय सध्या जेवत सुद्धा नाही। परवा दिवशी मी एका गावाला गेलो होतो ते पोरगं मोबाईल खेळत होतं खेळता खेळता ते माझ्या मांडीवर बसलं ते मला लाथाई मारत होतं
मी त्या बाईला म्हणलं ताई तुमच्या पोरला आटपा म्हणली. महाराज मी जर त्यांचा मोबाईल आता घेतला तर ती दगडी घेऊन घरात येईल आणि तू मला काय फेटा बांधून द्यायचं. मी म्हणलं बाई माझा 1 लाखाचा आहे तोही त्याला दे, पण ती फेटा बांधीस तर काय हाती देऊ नको. हे परिस्थिती बिघडली महाराज. यांच्याकडे बघून आम्हाला काय शिकायचं. हे वय घडण्याचं आहे. माती ओली असली ना त्याला आकार येतो गड्या. आता हे ओलं पण आहे आणि या ओलेपणात महाराज अगदी सुंदर आकार देण्याचं काम त्यांना निश्चितपणानं करतायत आणि ते आकार तुम्ही पाहायला पाहिजे. मी म्हणून नका तुम्ही आळंदीला पाठवू पोरं. किमान महिला मंडळ संध्याकाळी 7 वाजले ना आपल्या पोरांना आपण सांगितलं पाहिजे बाळा हे बघ हा देवार आहे, ही पांडुरंगाची मूर्ती आहे, हे बघ ही बाहेर तुळस आहे, दिवा लाव, 2 अगरबत्त्या लाव ना, 1 अगरबत्ती देवाला लाव, 1 बाहेर लाव, बस ही मी तुझ्यापाशी बसते. राहू दे स्वयंपाकाला होईन थोडासा 5-10 मिनिटं उशीर. हे बघ हा ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे. बाळा आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय. हिंदू धर्माची आपली संस्कृती बाळा. नाही जास्त तुला होता तर तू इंग्लिश मिडियमला शेमीला आहे, मराठीला आहे, दिवसभर शाळेचा व्याप असतो. बस मी तुझ्या शेजारी बसते. तू पुढं हरिपाठ म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते. आणि तू जर नाही म्हणत असेल तर आईनं त्याला दम भरला पाहिजे. हरिपाठ केल्याशिवाय जेवायला मिळायचं नाही. अशी आई ज्या दिवशी प्रत्येक घरात जन्माला येईल त्यावेळी प्रत्येक घरात स्वामी विवेकानंद तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत. होतील ते. तुम्ही काय तेवढ्या गुणांनी काय पोराला हरिपाठ करायला सांगत नाही. म्हातारी माणसं एवढी बिघडलीत. 7 वाजले का ते पोर हरिपाठाला गेलं का ते म्हणते हे राम्या होय बाहेर का, मला सिरियल बघायची. तिला अशी सिरियल न दिगं नेली पाहिजे कुठं. हां सोपं नाही महाराज ते. असं झालं पाहिजे. बालपणात पोरांना संस्कार दिले. हे उद्याचे कीर्तनकार आहेत, हे उद्याचे प्रबोधनकार आहेत. ह्याच्यात काय जाणो कोणाचा अधिकार काय असेल. कोण मृदंगाचार्य असेल, कोण गायनाचार्य असेल, कोण भावी कीर्तनकाराची पिढी तयार करणारी असेल. असे संस्कार जर तुम्हाला देता आले निश्चितपणाने दिले पाहिजेत. म्हणून महाराज तुम्हालाही धन्यवाद आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी घेऊन आलेले आहात. माझ्या समवेत आलेले माझे जीवलग मित्र मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सौरव महाराज मांडगे आहेत. तुम्ही उपस्थित सर्व मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, सर्वांच्या चरणारविंदावरती दंडवत प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगाच्या भावार्थाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल आजचा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःला जे काही सुखाचा लाभ जीवनामध्ये झालाय तो सुखाचा लाभ कशामुळे झाला याची कारण मीमांसा आजच्या अभंगामध्ये प्रतिपादित करतात. मंडळी तुम्ही आम्ही जर संपूर्ण जीवाचं अवलोकन केलं, मी बसलेल्या मंडळींना जर काहींना विचारलं तुम्हाला पैसा पाहिजे का, तर महाराज काही म्हणतील पाहिजे, काही म्हणतील नको. मी काहींना विचारलं प्रतिष्ठा पाहिजे का, काही म्हणतील पाहिजे, काही म्हणतील नको. मी काहींना विचारलं तुम्हाला मोठमोठी पदं पाहिजे का, तर काही म्हणतील पाहिजे, काही म्हणतील नको. पण मी सर्वांना जर सरसकट विचारलं तुम्हाला सुख पाहिजे का, तर नाही म्हणणारा माणूस शोधून सापडायचा सापडेल का. ह्या जगात सुख नको असं येड्याला सुद्धा वाटतं मला काय मिळालं पाहिजे सुख. लहान मुलाला सुद्धा वाटतं, त्याला त्याचं हित कळतं. आईनं जर सांगितलं ना बाळ्याचा दुकानावरून साखर घेऊन ये, तर ते पोरग म्हणतं आई साखर कशी किलो ग, ती म्हणती 40. मग 45 पाहिजे. त्याशिवाय दुकानावर पाऊल टाकायचा. कारण 5 रुपये कशाला, हा बिस्किट पुड्याला कॅडबरीला कशाला आहे म्हणा. म्हणजे त्याला सुद्धा काय अपेक्षित आहे, सुखच अपेक्षित आहे, त्याला सुद्धा हितच अपेक्षित आहे. मंडळी मानवी जीवनाच्या अवलोकनामध्ये जर आपण त्याचा अभ्यास केला तर प्रत्येक जीव हा सुखाच्या पाठीमागं रात्रंदिवस धावतोय. माणसं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आणि पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत ज्याची धावपळ प्रत्येकाची जी चालू आहे ना ती फक्त सुखासाठी चालू आहे. एखादी गोष्ट करून जर आम्हाला सुखच मिळत नसेल तर माणसं ते करायला मोकळी सुद्धा नाही. एखादी गोष्ट तुम्ही करताय आणि काही त्याच्यात फळच मिळत नसेल, काही प्राप्तही होत नसेल, काही लाभ होत नसेल, माणसं ती गोष्ट सुद्धा करत नाही. पण ऐका, आतापर्यंत सगळे सुखाच्या पाठीमागं पळाले, पण बसलेल्यापैकी कोणी मला हात वर करून सांगा महाराज माझा अख्खा संसार सुखाचा झालाय, आता मला काही टेन्शन नाही. टेन्शनच नाही असा माणूस जगात राहिला. हा तुम्ही सगळ्यांची चेहरे बघा माणसांची आता फुल टेन्शनमध्ये माणसं. मग कशाचं टेन्शन आहे मला काही कळत नाही महाराज. जो माणूस अख्खा देश सांभाळतोय ना त्याचा चेहरा बघा कधी पण फ्रेश राहतोय. आणि यांना गल्लीत काही काम नाही तरी हे सदा असे टेन्शनमध्ये बसलेले. जणू का आता नोटबंदी होणार आहे, याच्याच घरावर काही कारवाई होणार आहे की काय नाही का. अशी प्रचंड सध्या माणसं तणावाखाली आहे. समाधानी राहिलं पाहिजे गड्यावर, सुख मिळवलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू समाधान हेच माणसाच्या जीवनाचा अंतिम ध्येय आहे. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी जी आजच्या अभंगामध्ये गोष्ट सांगितली ना महाराज, तो आपला अनुभव सांगितलाय. महाराज म्हणले बाबा मला सुखाचा लाभ झालाय. का तुम्हाला सांगितला, कारण तुम्ही सुद्धा सुख पिपासू आहात. प्रत्येकाला सुख मिळवायचंय, पण सुख ज्याच्यात आम्ही मिळवतो त्याचं नाव संसार आहे. पण महाराज म्हणले त्या संसारात
आतापर्यंत कोणी सुखी झालं नाही. संसारा माझी असं ते सुख तरी का ते जिती सनकादिक. हा, सनकादिकांनी का सोडलं असतं? महाराज म्हणले 18 वनस्पती फळे फुले ओळंगती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती. काय केलं त्यांनी माहितीये? ते सुख सांडून या कासया योग सेविती पय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. एवढं ऐश्वर्य असताना काहींनी त्याचा त्याग केला. कारण संसारात सुख नाही, फक्त माणसं आशेवर बसलीत. आज नाही मिळालं उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं परवा मिळेल. दुःख बांधवाडी वा वा. आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. बांधवाडी आहे हा संसार. आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवाडे आहे हा संसार. दुःख बांधवाडे आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडे आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवाडे आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. महाराज म्हणले ज्या संसारात आम्ही सुख शोधतोय ना, त्या सुखनाथ महाराजांचं एक भारूड प्रसिद्ध आहे. यात सुख नाही, त्यात सुख नाही. माणसाला वाटते आज मिळेल उद्या. कुणी सुखी नाहीये. तुम्ही आमच्याकडे पाहिलं तुम्हाला वाटतं यांचं लय बरं आहे, आणि आम्हाला तुमच्याकडे पाहिलं का आम्हाला वाटतं तुमचं लय बरं आहे. पण दोघांचं शोधलं तर कोणाचंही खरं नाही. ज्याचं चाललंय त्याचं बरं आहे. आणि आता आपल्याकडे सहज एक प्रघात आहे. कोणी माणूस भेटला का आपण म्हणतो राम राम, तो म्हणतो राम राम. काय चाललंय? माणसं काय म्हणतात पुढून? काय म्हणतात? तुम्ही काही म्हणता का? नाही बाबा मला तर टेन्शनच येते. काय चाललंय म्हणलं तुम्ही काय म्हणता? बरं आहे, मजेत आहे. पण ते बरं आहे म्हणताना सुद्धा चेहरा चांगला नसतो, इतकं डेंजर आहे सध्या परिस्थिती चालू. मी ते बरं आहे हे तरी कस तरी चाललेलं असं. एक आपला कावडेवाडीतला पिंपरी चिंचवडला गेला आणि 10,000 रुपयाचा बूट घेऊन आला. अख्ख्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कीर्तनाच्या दिवशी त्याच्याच बुटाची चर्चा. 8 दिवस अगोदरच आणलं होतं. अख्ख्या गावात मुंबईवाली आली, पुण्यावाली आली, म्हणजे काय बूट आणला, काय बूट आणला. गावातले आमचे संतोष भाऊ गेले, म्हणले अरे वा तुझ्या बुटाची चर्चा आहे ना, अख्ख्या गावात अख्ख्या कावडेवाडीत चालू आहे. म्हणले नादच नाही तुझ्या बुटाचा. तो म्हणला सरपंच तुमच्या पाया पडतो, फक्त माझ्या बुटाचा विषय कुठं काढू नका. ते म्हणले अख्खं गाव नवजित आहे. मेन नवाजल्याने काय झालं ते म्हणला गावाचं तिकडं मातीत गेलं. पण तुम्हाला खरं सांगतो, अख्खं गाव जरी म्हणलं असं बुट लई भारी लई महागाचं आहे, ती माझ्या पायाला किती चावतंय माझं मलाच माहिती म्हणला. अशी परिस्थिती सध्या जगाची आहे. लोकांना वाटतं याचं लय बरं आहे, त्याचं त्यांच्यात काय चाललंय ज्याचं त्यालाच माहिती, बाकी काही नाही. कशात सुख नाही महाराज. माणसाला वाटतं इथं असेल तिथं नाही. एक आपलाच कावडेवाडीतला त्याला 2 पोरी, एक देशमुख वाडीत दिली होती आणि एक वाघावात दिली होती. नेमका योगायोग कार्यालयाचं उद्घाटन, 1 दिवसाचा कार्यक्रम. मुंबईवाले येणार, पुण्यावाले येणार, गावात वाडीत आनंद होता. मग तो म्हणला चला आपल्या पोरींना आमंत्रण द्यायला जाऊ. मग आपल्या ह्या कीर्तनाच्या 2 दिवस अगोदर तो गेला. पण पहिला म्हणला येता येता वाघाव करून मग देशमुखवाडी करून मग तसंच घरी येऊ. सुख कसं असते सांगतो तुम्हाला. तो वाघावच्या मुलीकडे गेला. आता वाघावच्या मुलीकडे गेल्याच्या नंतर ती वाघावची मुलगी सुद्धा श्रीमंत होती, कारण तिकडे वीट भट्टीचा धंदा होता.
आणि वीटभट्टीचा धंदा असल्यामुळं ती म्हणला, बाई अगं कार्यालयाचं उद्घाटन आहे, अख्ख्या गावातल्या ज्या सासूर वशीन बाया त्या ज्या सासरी गेल्यात ना सगळ्या माहेरी येणार आहेत. माझी विनंती तुम्ही दोघींना न्यायला आलो, पण पहिलं तुला आमंत्रण सांगायला आलो. तू येशील का 2 दिवस? ती म्हणली, बाबा खरं सांगू ह्या बारीनं काय मला येणं व्हायचं नाही. ती म्हणली, का? म्हणली, बाबा माझी घरची परिस्थिती सध्या अशी ना, माझा एक हात सोन्यात आहे आणि एक हात चांदीत आहे. मी आता आहे ना प्रचंड श्रीमंत होणार आहे, पण म्हणते अडचण काय? म्हणली, बाबा माझ्या मिस्टरांनी म्हणजे तुमच्या जावयांनी 10 वीटभट्ट्या संघर्ष लावल्यात आणि त्या पेटवल्यात. बाबा वर आभाळ बघा ना कसं आलंय. म्हणले, मग? म्हणले एक काम करा ना, जाता जाता आहे ना एक 25-30 नारळ न्या, त्या नारळाचं तोरण करा आणि आपल्या गावातल्या मारुतीला ते तोरण बांधा आणि मारुतीला सांगा काही झालं तरी चालेल, पण 2 दिवस पाऊस पडता कामा नाही. ते म्हणले, बाई काळजी करू नको, मी 25 काय 50 नारळ नेईन. माझ्या बाईला जर 5-50 लाख रुपयाचं उत्पन्न मिळणार असेल, मी कशाला गप्प बसेल. म्हणले 50 नारळ नेईन, काळजी करू नको. मग त्यांनी ते पिंगळे महाराज 50 नारळ घेतलं आणि तुमच्या देशमुखवाडीत आला. देशमुखवाडीत आल्याच्या नंतर ती पोरगी म्हणला, बाई ती नाही मोठी येत तर तुला आणि तू तर चल ना कार्यक्रमाला. ती म्हणली, बाबा माझाही एक हात सोन्यात आहे, एक हात चांदीत आहे. बाबा काय सांगू, नदीच्या कडेला 5 एकर जमीन आहे, तुम्हाला तर माहिती आहे ना. म्हणली, हा. म्हणली, मग अडचण काय? म्हणली, बाबा 2.5 एकरात मेथी पेरली आणि 2.5 एकरात कोथिंबीर पेरली. कोथिंबीरची जोडी 100 रुपये चालू आहे आणि मेथीची जोडी 120 रुपये चालू आहे. बाबा एवढा जर आमचा 5 एकराचा लॉट जर बाजारात गेला ना तर 50 लाख मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणले अडचण काय? म्हणली, बाबा मस्त चांगलं आलंय, लई भारी आलंय, पण एका पाण्या वाचून काय चाललंय, वाया चाललंय, वाळून चाललंय, त्याची तरतरी मेली, मिथीनं शेंडा टाकलाय, ती आता मरायच्याच मार्गावर आहे. मग बाबा 25-30 नारळ ज्ञान गावच्या मारुतीला म्हणावा काही झालं तरी चालेल, पण 2 दिवसात पाऊस पडलाच. अय मागच्यांच्या ध्यानात आलं का तुमच्या काही? हा 2 दिवसात पाऊस पडलाच पाहिजे. तुम्ही सांगा, ते म्हातारं देशमुखवाडीच्या स्टँडवर आलं, कोळव्यात उतरलं, पण ते काय मारुतीला भेटायला गेलं का? यात सुख नाही आणि त्यात सुख नाही. एकीला वाटते पाऊस पडण्यात सुख आहे, एकीला वाटते पाऊस उघडण्यात सुख आहे. आमच्या जीवनाचा परिरेग असाच आहे, याला वाटतं ते, त्याला वाटतं ते. पण महाराज म्हणले, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. महाराजांनी प्रमाणे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराजांनी या सगळ्याचा अनुभव घेतला, पण तुम्हालाही सुख झालं पाहिजे ह्या गोष्टीसाठी आपला अनुभव सांगितला. ऐका, अनुभव 2 प्रकारचे आहेत. एक अनुभव परमार्थाचा असतो आणि एक अनुभव संसाराचा असतो. संसाराचा अनुभव काही कामाचा नसतो, पण परमार्थाचा अनुभव मात्र माणसाने सांगितला पाहिजे. संसारातला अनुभव असा असतो की तो दुसऱ्याला सांगायजोगाच नसतो, आणि जर तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा उपयोग त्याच्या जीवनात काही झाल्याशिवाय होतच नाही, म्हणजे होतच नाही. पण परमार्थाचा अनुभव मात्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने कधी संसारातला अनुभव सांगू नये आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. विठ्ठल विठ्ठल. काही अनुभव असे असतात जे घ्यायचे असतात पण लोकाला सांगायचे नसतात. काही अनुभव घ्यायचे नसतात पण लोकाला सांगायचे असतात. काही अनुभव घ्यायचे नाहीत आणि लोकाला सांगायचे सुद्धा नाही. काही अनुभव घ्यायचे सुद्धा आणि लोकाला सांगायचे सुद्धा. पहिला वर्ग सांगतो, काही अनुभव घ्यायचे नाहीत, फक्त लोकाला सांगायचे. विष प्याल्यावर माणूस मरतय हे पिऊन सांगायचं का असंच सांगायचं? खरं सांगा, काय करायचं? असंच सांगायचं. तुम्ही मला आपल्याला काय अनुभव आहे? पेसाल पण अनुभव सांगायला शिल्लक राहणार नाही. म्हणा अजून 10 दिवसांनी आम्हाला यावं लागेल. हरे राम हरे. तुम्ही केल्या टाळ्या वाजवायला सुरुवात, प्रवचनाला म्हणत होतो मी नाही का, यावं लागेल. विष प्याल्यावर माणूस मरतं हा अनुभव घ्यायचा नाही, फक्त लोकाला सांगायचं. काही गोष्टींचा अनुभव घ्यायचा नाही, फक्त लोकाला सांगायचा. कोणता? दारू प्याल्यावरती लय मस्त तंद्री लागते, हा अनुभव घ्यायचा नाही आणि लोकाला सांगायचा नाही, सांगायचा सुद्धा नाही. काय अनुभव घ्यायचे नाहीत, काय अनुभव घ्यायचे पण लोकाला सांगायचे नाहीत. बायकोनं घरात लाटण्याने मारलं, हा अनुभव घ्यायचा पण चौकात येऊन लोकाला सांगायचा नाही. एखादा म्हणला का रे वाकत वाकत चालला, तर म्हणायचं पायचा मागला. बाकी उद्योग सांगायचा नका, ते सांगायचोगच नसतं. पण परमार्थाचा अनुभव घ्यायचा सुद्धा आणि लोकाला सांगायचा सुद्धा. संसाराचा अनुभव सांगण्याजोगा नसतो. एक जणाची घरात भांडणं व्हायची, भांडणं झाली का ती बाई थोडी डेंजर होती, ती त्याला लाटण्यानं मारायची.
एक दिवशी ते इतकं कंटाळून नदीच्या कडेला गेलं. म्हणला भामा नदीत जायचं आणि जीव द्यायचं. त्याचा मित्र शेतकरी होता, शेतावर निघाला. म्हणले रामा कुठं चालला रे? मला जीव द्यायला चाललो. म्हणले का रे? म्हणले आजूबाजूला पाहिलं. म्हणले कोण नाही ना काय? त्याने ते शर्ट काढलं आणि पाठीवरचे वळ दाखवले. कोणाला दाखवू? म्हणला डॉक्टरला दाखवायची सुद्धा लाज वाटते. म्हणला डॉक्टर गावातला आहे, तो काय म्हणून लोकांना. म्हणले मग लाटणीनेच मारती. म्हणला काही गुन्हा असो नाही तर नसो. महाराज त्याच्या मित्राने ते वन पाहिले आणि त्याच्या डोळ्यात टपकन पाणी आलं. त्यांनी शर्ट घातले. हे खतखदा हसायला लागलं. ते म्हणला हे मूर्खा, आताच रडला ना आताच का हसायला लागला? तो म्हणला रडलो याचं कारण मित्राला मारलं याचं वाईट वाटलं, पण हसलो याचं कारण मला एवढं बरं वाटलं की माझ्यासारखा गावात दुसरा कोणीतरी आहे. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. माणसालाही ना आपलं काही वाईट झालं ना याचं तो वाईट वाटत नाही, पण आपल्यासोबत जर दुसऱ्याचं वाईट झालं का त्याचा जास्त आनंद होतो. आपल्या बाजरीतून आणि आपल्या शेतातून पूर गेला याचं काही नाही, पण शेजारच्याचं वाहून गेलं का मग बरं वाटतं. चला बा त्याचं गेलं आणि आपलंही गेलं. तो म्हणला माझ्यासारखा कोण? अरे म्हणला माझी तीच परिस्थिती होती, पण मी 6 महिने झालं म्हणला औषध केलं. हे म्हणला काय औषध मला सांग, किती महागाचं असो म्हणला करायला तयारी. म्हणले औषध काय असं दवाखान्यातून आणायचं नाही, मेडिकलमधून आणायचं नाही. म्हणला एक तुला उपाय सांगतो बघा, संसारातला अनुभव कामाचा नाही. म्हणला माझा अनुभव सांग. म्हणला माझी बायको मला अशीच रोज मारत होती म्हणला लाटण्यानं, मी त्याच्यावर एक औषध केलं. म्हणला काय? स्त्री ही स्तुतीप्रिय असते म्हणला. काही तिनं घरात केलं की मग फक्त एकच म्हणायचं वा, एकच नंबर. काय म्हणायचं दुसरं काहीच. तो म्हणला आजपासून तू माझा अनुभव वापर म्हणला, काही करायचं नाही म्हणला. फक्त तिनं कसं आथरून टाकलं ना तर म्हणायचं वा, तुम्ही मदत करा ना मला. अरे तुम्हाला कोणला औषध येईन कामाला काय घेऊन बसले काय सांगता नाही का? ती म्हणले वा एकच नंबर, एवढंच म्हणायचं. म्हणले बाकी नाही काय म्हणायचं. तिनं कशी भाजी केली बरे त्यात मीठ नसलं तर काय म्हणायचं वा एकच नंबर. तिनं कपडे कशी धुतली तर आपण काय म्हणायचं वा एकच नंबर. म्हणलं तू असं फक्त म्हण बघ तुझं ते सगळं बंद होते का नाही. मग हे आत्महत्या करायचं सोडलं आणि हे घरी आलं. संध्याकाळी 8 वाजले होते. तिनं जेवायला ताट वाढलं आणि त्याने ती चपाती बनवली भाजीत आणि खाली. त्याला मित्राचा अनुभव आठवला आणि भाजी तशी काही चांगली नव्हती, पण मित्रांनी सांगितलं होतं काही केलं तर काय म्हणायचं वा एकच नंबर. आणि ते जोरात म्हणलं वा एकच नंबर. जिनं भाजी बनवली तिच्यासारखी सुगरण अख्ख्या गावात नाही म्हणला. बास त्याला वाटलं बायकोनं बनवलेली भाजी मला स्तुती केलं. महाराज ती रोज एकच लाटण्याने मारायची. त्या दिवशी 2 लाटणी घेऊन आली बाहेर, 2 बारकाई नाही का. अरे तो म्हणला झालं काय? ती डेंजरस होती ना. ती म्हणली मोड द्या. 3 वर्ष लग्नाला झाले, पाट्यावर वाटून मसाला वाटून मी भाजीला रोज फोडणी देते, कधी माझं नाव घेतलं नाही. आणि आज शेजारच्या बायकून भाजी आणली म्हणतो वा एकच नंबर. याला म्हणायचं संसारातला अनुभव कामाचा नाही. विठ्ठल त्याच्यामुळं संसारात कोणाचा अनुभव ऐकायचाच नाही महाराज. ऐकायचं अनुभव ऐकायचा पण कोणता? परमार्थातला. तुकोबारांनी आजच्या अभंगात जो अनुभव सांगितला तो संसारातला नाही सांगितला, परमार्थातला सांगितला. महाराज म्हणतात अनुभवाले अंगा ते या जगा देत सो, जगा देत सो ते या जगा देत से. अनुभवाले अंगा या जगात या जगा देत से, या जगा देत से. महाराज म्हणले मला सुखाचा काय अनुभव सांगितला, सुखाचा लाभ झाला. तुकोबारायांचं व्यावहारिक जीवन जर पाहिलं महाराज तर तुकोबारायांना 2 प्रकारचे जीवन सांगतो. तुकोबारायांचं एक व्यावहारिक जीवन आहे, एक परमार्थिक जीवन आहे. व्यावहारिक जीवन जर तुकाराम महाराजांचं पाहिलं तर लाभ झालाय असं काही दिसत नाही, पण परमार्थिक जीवन जर तुकाराम महाराजांचं पाहिलं तर त्यांच्या इतका लाभ परमार्थात जगात दुसरं कोणाला झाला नाही, जगात नाही झाला. व्यवहारात काय लाभ झाला ऐका. आई गेली, वडील गेले, वहिनी एक्सपायर झाली म्हणजे गेल्या, भावाला वैराग्य झालं निघून गेला, बायको एक अन्न करता मेली, काय लाभ झाला तुम्ही सांगा. आता एखाद्या महाराजाची बायको अन्न करता करता मरेल काय? आता आमच्या बायका अन्न खाऊन खाऊन मरायची दाट शक्यता आहे. आता अशी बातमी येऊ शकते महाराजांची बायको करंजा आणि अनारसे खात असताना घशात अनारसे गुंतल्यामुळं गरीब सुद्धा आता अन्न करता मरणं शक्य नाही. कारण का? रेशनिंगला मिळतंय ना फुकट. पण तुकोबारायांची बायको एक
अन्न स्त्री एक अन्न अन्न करता मेली. 22 वर्षाचा मुलगा आणि त्याला मुतखडा झाला. तुकोबारायांनी लक्ष नाही दिलं, उपचाराला पैसा नाही. 22 वर्षाच्या मुलाला मुतखड्याचा उपचार नाही म्हणून नगऱ्यासारखं पोट पुढं आलं. 22 वर्षाचा मुलगा गेला, मेला. काय लाभ झाला? तुकोबाराय म्हणतात लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणले आमची परिस्थिती अशी होती, आम्ही जर गावात भिक्षा मागायला गेलो तर अख्ख्या गावची कुत्री आमच्या घरात जाऊन बसत होती. का? घराला दरवाजा नाही. महाराज म्हणले पहिला जर वळवाचा पाऊस पडला तर 8 दिवसात आमच्या चुलीवर हरळी उगवत होती, याचा अर्थ घरावर काही नाही. मग तुम्ही सांगा काय लाभ झाला? काय लाभ झाला? महाराज म्हणतात कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, कोपला पाटील गावीचे लोक. काय मिळालं पदरात? माणसं म्हणतात नाही विकू बंद करायचा माझा पूर्ण, फक्त चाललं द्यायचं. असं गावात कधी कधी माणसं म्हणतात आपल्याला जरी 2 एकर जमीन घेता नाही आली तरी चालेल, पण बापांनी जी 2 एकर घेऊन ठेवली त्याच्यात कमी करता कामा नाही, तर आपलं पुत्र म्हणून कर्तव्य व्यवस्थित आहे. काहींना स्वतः नाही कमवता आलं पण बापांची इकून मोकळी झाली बिचारी. तुकोबारांना ते सुद्धा नाही सांभाळता आलं. महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. विको द्या आता, विको द्या. आम्ही सदैव आवाज द्या पिंगळे मारा. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर दाके, जवळी येता चोर दाके, जवळ येता चोर जागे, जवळ येता चोर जागे. जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके. कुतरी घर राखीती, कुतरी घर राखीती, कुतरी घर राखीती. नांदणू कायशी सांगा, नांदणू कायशी सांगा, नांदणू कायशी सांगा, नांदणू कायशी सांगा. घर राखीती, कुतरी घर राखीती, कुतरी घर राखीती. नांदणू कायशी सांगा, नांदणू कायशी सांगा. नांदणू कायशी सांगा, नांदणू कायशी काय परिस्थिती होती? महाराज म्हणले अक्षयी साचार केले सायासाने घर. आपल्या घराला वासे असतात, पण तुकोबाराय म्हणले आमच्या घरावर एरंडाशी हार दुजा भार न साती. एरंडाच्या झाडाला लई ताकद असते का? महाराज म्हणले ते आमच्या घरावर असायचं. एरंडाशी हार दुजा धन कन घरोघरी, पण आमचं पोट बरे भिकेवरी जतन ते करे कोण गुरे वासरे. झाले सकळ निश्चिंते. अरे एखादा गावात उत्सव आला की लोक कलर द्यायचे म्हणले घराला, पण आमचं भांडवल भांडवल शेणमाते. पहिला एक काळा असायचा महिला म्हणून थोडासा आता बदलला, आता फरशा वगैरे आल्या म्हणून. तर 2 दिवसांनी 4 दिवसांनी ती खाली भुया असायची ना, मुरुम घातलेला. घरातली बाई शेण घ्यायची आणि त्याला सारवायची. म्हणजे तो एक व्यायाम होता महाराज. सकाळी सकाळी तो असा व्यायाम करून त्यांना ते BP शुगर नसायचा. सकाळी सकाळी बाई जात्यावर दळायची, तो व्यायाम व्हायचा. सकाळी सकाळी अंगण झाडायची, त्याच्यामुळे वाकून काय व्हायचा? व्यायाम व्हायचा. विहिरीवर हापशावरती जाऊन हांड्यावर हांडे 2 हांडे ठेवून बाई एवढा मोठा घाट चढून घरी यायची. म्हणजे तो काय व्हायचा? व्यायाम. आता काय व्यायाम आहे? आता हा व्यायाम थोडासा झाला का? तो पाट्यावरती वाटायचं, केवढा व्यायाम आहे हा. शरीराची केवढी हालचाल आहे. आता काय एवढाच व्यायाम राहिला, असा आणि असा झाला तुमचा व्यायाम संपला. दुसरं नळाचं पाणी असं असं, एवढा हातालाच व्यायाम राहिला तुमच्या. बाकी काय व्यायाम राहिला
नाही. काय काळ होता. महाराज म्हणले आमच्याकडे काहीच नव्हतं. पण महाराज म्हणले सुख लाभ झाला. व्यवहारात सुख लाभ नाही झाला, परमार्थात सुखाचा कळस झाला. पण काय लाभ झाला महाराज तुम्हाला? महाराज म्हणतात अंतकाळी विठू आमाशी पावला, अंतकाळी विठू आमाशी पावला, अंतकाळी विठू आमाशी पावला, अंतकाळी विठू आमाशी पावला, मला सुखाचा लाभ झाला. कोण? देवच भेटला ना. आणि देव भेटलावी सगळी सुख भेटतात महाराज. देशाच्या पंतप्रधानाची तुमची जर ओळख झाली तर तुम्हाला कागद घेऊन तहसील कार्यालयात जायची गरज आहे का? का? पंतप्रधानाची ना आपली ओळख झाली ना, आता काय राहिलं? सगळं तुमच्या ताब्यात आलं. तसं महाराज म्हणतात हरी आला आता मग गईची भय चिंता. देवच प्राप्त झाला महाराज. आणि हाच खरं सुखाचा लाभ आहे. आम्ही ज्याला सुखाचा लाभ म्हणतो ना महिला मंडळ, तो सुखाचा लाभ नाही. आम्ही कशाला सुखाचा लाभ? लई पैसे मिळालं का माणसं म्हणते लाभ झाला, मुलं बाळ चांगली निघाली माणसं म्हणतात लाभ झाला, चांगलं पद मिळालं लाभ झाला, प्रतिष्ठा वाढली लाभ झाला, प्रसिद्धी वाढली लाभ झाला. तो लाभ नाही महाराज. ते परमार्थिक दृष्ट्या मातीत जाण्याचं लक्षण आहे. पैसा मिळणं म्हणजे लाभ नाही हो. कोणता पैशावाला सुखी हात वर करा बरं. कधी तुमचा मित्रमैत्रीण पैशावाली असली तिला हात घालायचा गळ्यात, तिला म्हणायचं बाई एवढा पैसा तुझ्याकडे, तू सुखी आहे का? ते जर हो म्हणली ना, आजचं पाकिट तुम्हाला बक्षीस देतो. आवाज कमी झालाय माझा. शक्य आहे का? पैसा नाही समाधान देत माणसाला महाराज. हा पैसा नाही. म्हणून तुम्हाला सांगतो पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा ना माणसाने समाधानानं श्रीमंत झालं पाहिजे. लोकांकडे पैसा अमुप झाला आहे, समाधान नाही राहिलं महाराज. श्रीमंती म्हणजे काय? आजच्या कीर्तनातून एवढं एक वाक्य घरी घेऊन जा. संध्याकाळी 7 वाजता जेवण झाल्यावर 8 वाजता बाजेवर पडल्या पडल्या अंथरुणावर पडल्या पडल्या बिना गोळीची 5 मिनिटाच्या आत जर तुम्हाला शांततेने आणि निवांत झोप येत असेल, जगात तुमच्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाही महाराज. कमवता आली तरी श्रीमंती कमवा. काही काही माणसांना झोपायच्या 4-4 गोळ्या आहेत. काहींच्या गोळ्या पोटात जाऊन झोपल्यात, गडी जागाच आहे, त्याला काही झोप नाही. ती गोळी सुद्धा म्हणली बाबा तुला कवा झोपायचं तेव्हा झोप, आपली काय ऐपत तुला झोपी घालायची. आणि गोळ्या खाऊन जर तुम्हाला झोपावं लागत असेल तर तुमच्या इतकं दारिद्र्य पण जीवनात दुसरं कुठं नाही हो. पैसा मिळवला पाहिजे त्याबद्दल दुमताचा मी नाही, पण माझं एक वाक्य ऐका. तुमच्या दोन्ही खिशांमध्ये 5 लाख रुपयाच्या नोटांचा रोजच्या रोज खळखळाट असावा, पण काळजी घ्या त्याच्या 1 रुपयामागं कोण्या गरीबाचा तळतळाट नसावा महाराज. आणि हा बिना तळतळाटीचा पैसा तुम्हाला शांतता दिल्याशिवाय राहणार नाही. नाही तर पैसा येईल आणि पैसा जात राहील, पण प्राप्तव्य मात्र काय होणार नाही, हे 100% खरं आहे. महाराज म्हणतात जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, 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 उदास विचारे वेचकारी, उदास विचारे
उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती पैसा हा जीवनातला लाभ असू शकत नाही महाराज. पैसा येतो पैसा जात राहतो, पण तो जर पैसा चांगल्या मार्गाने आला तर तो पैसा कायमस्वरूपी घरात राहतो. आणि जर तुम्ही नको त्या मार्गाने पैसा आणला तर तो ज्या मार्गाने आला त्या मार्गाने गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जर कष्टाने कमवून पैसा आणला तर लक्ष्मी ढकलली तरी घराच्या बाहेर जाणार नाही. आणि तुम्ही जर लोकाच्या तोंडचा घास कमवून घरी आणला, पोरं तरी आजारी पडतील, बायको तरी आजारी पडेल, गाडी तरी कुठंतरी ठोकल, काहीतरी बीपी तरी वाढल, शुगर तरी वाढल. कारण का, जसा आला तसा गेला. एक जण चाकणला घोडा घेऊन विकायला आला, बारकाई नाही का. घोडा असा रफ्तार होता महाराज, काय बोला, तेजा इशारतीन तट्टा फोकावरी घेते तुकोबारांच्या भाषेत. तेजा इशारती अशा क्वालिटीचा घोडा होता. आणि तो घोडा एकाने पाहिला, पण ती चोरटी होती, चोरटी. आणि मग त्या चोरट्याने काय केलं, म्हणजे हा घोडा आपल्याला काही करून चोरायचा. त्यातला एक चोर गेला पुढं आणि ते म्हणला, मालकाला म्हणला, कसा दिला घोडा? तो म्हणला 1 लाखाच्या खाली द्यायचा नाही. तो म्हणला दिले 1 लाख. आता ती मालक जरासा भोळा होता. तो म्हणला मी घोडा 1 लाखाला घेतो, 1 रुपया किंमत कमी करणार नाही, पण मला त्याच्याहून फिरून एक राऊंड मारून आलं, त्याच्याशिवाय त्याची क्वालिटी कशी कळायची मला. बरोबर आहे ना. आता आपण बैल घ्यायला गेलं लगेच बघतो का, लई शिंग भारी, चला चला. काही जी जाणकार माणसं त्याच्यावर हात फिरवतात, त्याचं ते वशिंड कसं आहे बघतात, ते चालणं कसं आहे, त्याचा डामडौल कसा आहे, ते सगळं पाहतात ना. आता हे भोळा असल्यामुळं तो म्हणला, बघा मी तर बाबलीच्या झाडाखाली बसतो, तुम्ही त्या घोड्याला फिरून आणा. आता हे चोरटच होतं महाराज. त्यांनी काय घोडा असा फिरून नाही आणला, असाच फिरत फिरत न्याला. कुठं, बामचं धरण, खेड, मनसोर, डायरेक्ट जुन्नरला न्याला. हे बसलं वाट बघत बसलो, घोडा आला नाही. पण चोरटे रे हुशार, चोरट्यांनी जुन्नरच्या बाजारात त्याला विकायला नेलं. तिथं एक माणूस आला, म्हणले कसा दिला घोडा? म्हणले 2 लाख. म्हणले लगेच 2 लाख देणार, पण मला पण काय करू द्या, चक्कर मार द्या. लई गिरायक आली, पण यांनी काय 2 लाखाच्या खाली सोडलाच नाही. कोणी म्हणायचं 1.5, कोणी म्हणायचं 1.25 घ्या, कोणी यांनी काय किंमत करीना. 50 गिरायक होऊन गेली. मग शेवटी 2 लाखावाला एक आलाच आणि तो म्हणला, मग ते घोडा म्हणले 2 लाखाशिवाय देणार नाही. पण त्यांना तो लवकर खपवायचाच होता, कारण जर कळालं इथं माणसं आली तर मारामारी होईल. तो म्हणला मी 2 लाख देतो, पण मला एक त्याची काय मारू द्या, फेरी मारू द्या, राऊंड मारू द्या. मग त्यांनी म्हणले काय करीन, राऊंडच मारीन ना. महाराज त्यांनी राऊंड असा इथं नाही मारला, तसाच संगमनेरला मारला, पुढं आळे फाट्या मार्गे. म्हणजे बाकीची आली, म्हणले का रे घोडा दिसत नाही, कसा गेला घोडा? तो चोर म्हणला जसा आला तसाच गेला. असं आहे, तुम्ही जसं कमवाल ते तसंच गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उत्तम व्यवहारे पैसा सुखाचा लाभ होऊ शकत नाही. पद, सध्याची खुर्चीवर बसलेली माणसं आहेत, माझी विनंती तुम्हाला, सध्याच्या लोकांचा तुम्हाला नमस्कार आहे ना, हा तुम्हाला नाही तुमच्या खुर्चीला आहे. ज्या दिवशी तुमची खुर्ची जाईल ना त्या दिवशी नमस्कार करणारे असे शेजारून जातील, पण रामराम घालायचा नाही. लोकांना उगवत्या सूर्याला नमस्कार घालायची सवय. लोकांच्या ज्या दिवशी ध्यानात येईल ना, हा माणूस काही कामाचा नाही, याचा पैसा संपला, याची प्रतिष्ठा संपली, याचं पद गेलंय, त्या दिवशी कोणी तुम्हाला मिसकॉलही देणार नाही. जरा लक्षात घ्या. बायको सुद्धा घरात इज्जत देत नाही, सगळे सोयरी सुद्धा कशालाच बोलवित नाही तुम्हाला. का तुमचा काय संपलाय? पैसा संपलाय, प्रतिष्ठा गेली. तुम्हाला मिसकॉल सुद्धा कोणी देणार नाही. आला तर तुम्हाला कंपनीचा फोन येणार आणि ती बाई म्हणणार आपका बॅलन्स खत्म हो गया आहे. मग तिला कळालं तुम्ही भिकारी झाली म्हणून, नाही का. हा, ही अशी परिस्थिती महाराज. पद येतात, पद जात राहतात. तुम्हाला एक सांगू, गावात फक्त वागणूक इतकी चांगली ठेवायची. तुमच्याकडं पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, धनसंपत्ती, 7-12 मोठा असू नाही तर नसू, गावात वर्तणूक इतकी चांगली असली पाहिजे की तुम्ही घरापासून मारुतीच्या मंदिराकडे जर सकाळी दर्शनाला निघाले तर गावातल्या 4 प्रतिष्ठित माणसांनी आदरानं रस्त्यावर येऊन तुम्हाला रामराम घातलाच पाहिजे. कमवता आलं तर गावात एवढं कमवा गाड्या. आमची कीर्ती इतकी गोडवी असली पाहिजे. आम्ही गेल्यावर लोकांनी आमच्या गावचा माणूस गेलाय म्हणता कामा नये, आमच्या गावचा देव माणूस गेलाय, ही भावना लोकांची झाली पाहिजे. नाही तर काही माणसं आम्हाला म्हणतात, महाराज अख्खं गाव सुखी झाले कायामुळं. आता तुमचं तुम्ही म्हणा, मी नाही सांगणार काय. आता इथून जर तुमच्या जाण्यानं गाव सुखी होत असेल तर तुम्ही एवढे दिवस थांबलेच कशाला? हा मुद्दा आहे मोठा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पद प्रतिष्ठा ऐश्वर्य धन संपत्ती ह्या गोष्टी जाणाऱ्या आहेत, ह्या काही थांबणाऱ्या नाहीत. पण महाराज म्हणले हा लाभ माझ्या जीवनात नाही झाला, पण मला विठोबा भेटला, हा मात्र लाभ माझ्या जीवनात झाला. कारण तो कोणाला भेटत नाही, कारण तो भेटणं फार अवघड आहे. महाराज म्हणतात सोन्याचे पर्वत करवती पाषाण, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, अवघे रानोरान कल्पतरू, दुर्लभ विठोबाचे पाय, परिये दुर्लभ विठोबाचे पाय, परिये दुर्लभ विठोबाचे पाय, परिये दुर्लभ विठोबाचे पाय, पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू एवढा दुर्लभ असणारा. पण महाराज म्हणले योगी या दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माम्या देवाचा देव. तो देखिला मी पाहिला, तो आम्हाला भेटला, हा सुखाचा लाभ झाला. महाराजांना विचारलं हा भेटत नाही पण तुम्हाला भेटला, सुखाचा लाभ झाला, पण त्यासाठी तुम्ही काय केलं? अभंगाच्या पहिल्या चरणात सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, 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 आनंद कोणाला मागे पुढे, आनंद कोणाला मागे पुढे, संगती पंगती देवा सवगळे, संगती पंगती देवा सवगळे, आनंद कोणाला मागे पुढे, आनंद कोणाला मागे पुढे, संगती पंगती देवा सवगळे, संगती पंगती देवा सवगळे, देवा सवगळे, देवा सवगळे. धन्यवाद. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात सुखाचा लाभ झाला, पण त्याच्यासाठी काय केलं? सुखाचा व्यवहार केला. कारण ह्या मृत्यूलोकाचा नियम आहे, तुम्ही जशी कर्म कराल तशी त्याची परतफेड तुम्हाला येते. कर्म आयुष्यात चांगली केली, परतफेडीला कर्म चांगली येतील. आयुष्यात कर्म वाईट केली तर परतफेडीला कर्म वाईटच येतील. असंच होतं महाराज. महाराज म्हणले जे जे कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईशे किती, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. हा, ज्याचं जसं कर्म आहे. 4 प्रकारची कर्म सांगतो बारकाई नाही का.
काही माणसांचे व्यवहार सुखाचे आहेत, त्यांना फळं दुःखाची आहेत. काही माणसांचे व्यवहार दुःखाचे आहेत, त्यांना फळं सुखाची आहेत. काही माणसांचे व्यवहारही दुःखाचे आहेत, त्यांना फळंही दुःखाचे आहेत. काहींचे व्यवहारही सुखाचे आहेत, त्यांना फळंही दुःखाचे आहेत. बारकाईनं ऐकलं तर कळेल. काही माणसांचे व्यवहार सुखाचे आहेत, पण फळं मात्र दुःखाची आहेत. दारू पेताना पेणाऱ्याला गोड वाटतंय, लिव्हर खराब झाल्यावर कळतंय आपण काय केलं ते. काय केलं ते. गांजा ओढताना बरं वाटतंय हो, छातीची चाळण झाल्यावर कळतंय आपण काय केलं ते. लोकांचं वाईट करताना बरं वाटतंय हो, वेळ आपल्यावर वाटते पण काय केलं ते. एखाद्याचा खून करताना आनंद वाटतोय, फाशीची शिक्षा झाल्यावर कळतंय आपण काय केलं ते. व्यवहार करताना गोड वाटतंय, पण भोगायला आल्यावर अवघड होतंय. कधी कधी काही माणसांचे व्यवहार दुःखाचे, पण त्यांना फळ मात्र सुखाचे. आता हे सध्या क्लास 1 अधिकारी, कलेक्टर, जिल्हाधिकारी आहेत ना महाराज, हे एकदा लायब्ररीत बसली ना, ही पोरं शिकण्याच्या काळात 12-12 तास त्यांनी अभ्यास केला. जेवणाची हाय मोकलली, लाईटीच्या दिव्याखाली अभ्यास केला, गार पाण्याने आंघोळ केली, सकाळी सकाळी ती रनिंगला असतात ती मुलं, फार अभ्यास केला. ते दिवाळी म्हणले नाही, होळी म्हणले नाहीत, लग्न म्हणले नाहीत, नातेवाईक म्हणले नाहीत, आई नाही, बाप नाही, घरदार साडून त्याग केला. बिचाऱ्यांनी अभ्यास केला, दिसताना त्यांचा व्यवहार दुःखाचा आहे. कलेक्टरची खुर्ची मिळाल्यावर कळतंय आपण काय कमवलं ते. सोपं नाही ते, सोपं आहे का. कलेक्टर हे असं पद आहे राजा हो, देशाचा पंतप्रधान जर खासदारकीचा फॉर्म भरायला कलेक्टर ऑफिसला गेला तर कलेक्टर खुर्चीवरचा उठत नाही. काय म्हणणे पाहिलं का तुम्ही कधी. ती कलेक्टरची ताकद आहे. मुख्यमंत्र्याला पुणे जिल्ह्यात यायचं असेल तर पहिला कलेक्टर ऑफिसला फोन करावा लागतो, आम्ही पुणे जिल्ह्यात येऊ काय. आणि तो जर हो म्हणला तरच मुख्यमंत्री कुठं येतोय. मग काय ताकद आहे. पण काय भोगलंय आधी त्यांनी. दुःख भोगलंय. महाराज पखवाज वाजवताना गोड वाटते. तुम्हाला माहिती आहे का प्रॅक्टिस करायला किती सायज गेली असतील, बोटं फुटली असतील, त्यातून रक्त आलं असेल, बैठकीनं त्रास झाला असेल. हे वय दिसताना इतकं लहान आहे, सोपं नाही. आता तुम्ही कधी कधी बघितलं, तुम्ही ते बाई माझं पोर असंच व्हायला पाहिजे, गोटे खेळून होईल वय ते घरात. गोटे खेळून होईल. तुमचं पोरांनी एका घराचा नळ काय नीट ठोला नाही, तो काय खिडक्या आठवेना, तो हरभरा आठवेना, काहीच करीना, तो कसं काय पकवाय. अरे लय कष्ट करावे लागतात तेव्हा फळ मिळतं गाड्या. व्यवहार दुःखाचा, पदरात सुख, फळ सुखाचं मिळतं. समाजात एक वर्ग असा आहे, त्यांची व्यवहारही दुःखाचे आहेत आणि त्यांना फळं सुद्धा कशाची आहेत, दुःखाची आहेत. आता ऐका, दोघं नवरा बायको सदैव बिचाऱ्यांची भांडणं व्हायची. आता काय करावं. त्या बाईचा एक असा उपक्रम होता, व्यवहार दुःखाचा सांगतो. तिचा एकच उद्योग होता, नवरा जे बोलन त्याच्या उलटं करायचं. तो जर म्हणला ना आज एकादशी शाबू तांदूळ घाल का, ती इंद्राणीचा भात घालायची. आणि तो जर म्हणला ना आज उपवास सोडायचा आहे, इंद्राणीचा तांदूळ घाल का, ती साबुदाण्याची खिचडी करायची. तो जर म्हणला ना आता अंधार झालाय, घरातल्या लाईटी लाव का, ती अख्ख्या लाईटी बंद करायची. आणि तो जर म्हणला ना सकाळ झाली, बाहेरची लाईट बंद कर का, ती लावूनच ठेवायची. म्हणजे नवरा बोलन तिच्या काय करायचं, उलट. तो जर म्हणला सोमवार काही म्हणायची, मंगळवार. तो म्हणला जानेवारी ही म्हणायची. असा त्यांचा कार्यक्रम चालला होता. कटाळून गेला तो, करावं काय. म्हणला मरतोच आता. मग जीव द्यायला गेला, मित्र भेटला. ते म्हणला कुठं रे. म्हणला मरतो, माझी बायको आहे ना लई त्रास. म्हणला काय करते मला सांगशील का नाही. तो म्हणला मी जे बोलन ना त्याच्या काय करते उलट. अरे तो म्हणला मग गाढवा सोपं आहे ना, मरायची काय गरज आहे, तुला उपाय सांगतो ना. उपाय सांगणारा माणूस जालीम असला पाहिजे बरं का. उपाय म्हणजे असा तंतोतंत बसला पाहिजे. म्हणला काय उपाय आहे तुझ्याकडं. अरे म्हणला तुझी बायको तुझे बोलन त्याचे जर उलट करीत असेल, तू बोलतानीच उलट बोलत जा ना. म्हणजे ती करतानी काय करीन, सुलट करीन. उपाय सांगणारा ज्या तुम्हाला सांगतो. एक UP बिहारीवालं आहे ना, कोळव्यात आलं. उपाय कसा असतो बघा. तर ते कोळव्यात आलं, ते एका हलकट शेतकऱ्याच्या ताब्यात सापडलं. त्यांनी त्याला कामाला ठेवलं. सकाळी 6ला नांगर झोपून द्यायचं होतं, दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यालाही काही कळत नव्हतं, ते लई कष्ट करायचे. दुपारी 12 वाजता ते असं वाट बघायचं कवा मालक डबा घेऊन ये. मालक डबा घेऊन यायचा आणि ते आशेनं डबा उचकायला गेला, त्यात एकच चपाती असायची. ते डोळ्यात डष्टासा पाणी यायचं. तो म्हणायचा मालक एकच. तो मालक फक्त एकच म्हणायचा, एकच आहे पण कशी तूप लावलेली आहे. ते तूप लावून आणायचं ना. आणि तूप म्हणलं हे काय करायचं, चूप बसायचं, काहीच नाही बोलायचं. शेजारचा शेतकरी म्हणला, खटकाला शेळी धार्जिन झाली. म्हणला ही आम्ही चांगली माणसं असून आमच्याकडे गडी टिकत नाही आणि हा एकर भर नांगरतोय. म्हणले याला. मालक त्यांनी जाऊन दिला आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी त्या गड्याला गाठलं. म्हणले काय रे किती पगार आहे तुला. 50,000. तो म्हणला कायचे ढेकळं 50,000, खायला नीटवाणी देत नाही, 50,000 कावा द्यायचं. तो म्हणला लय अवघड आहे, मला पळून जायचं सुद्धा कळानी. म्हणला आता काय करू, उपाय सांगतो. त्या शेतकऱ्यांनी त्याला उपाय सांगितला. म्हणला काय करायचं, उद्या ह्या बांधाचं त्या बांधाला 1 तास घालायचा. म्हणला फक्त नीट घालायचा, वाकडा तिकडा होता कामा
सरळच्या सरळ घालायचं, वाकडा झाला तो खोऱ्यानी सरळ कर म्हणला, पण बाकी काय नांगरू नको. तो उपाय सांगितला, ते गेलं निघून. यांनी सकाळी उठला 6ला, नांगर झोपला, इथून तर असा इथपर्यंत असा लांबच्या लांब 1 तास घातला. जिथं वाकडा झालाय तिथं खोऱ्यानी सरळ केला, बैल दिली सोडून, नांगर दिला सोडून, झाडाखाली झोपला. मालक 12 वाजता आला, त्यांनी पाहिलं, त्याचे डोळे फिरले, म्हणला काय झालं, कानफडात वाजवली गड्याच्या, म्हणला काय झालं, टेन्शन आलंय का, म्हणला तसं काय नाही, काम करू वाटत नाही, तसं काय नाही, बैल टेन्शन देतं का, तसं काय नाही, मग झालं काय, म्हणला नांगरला ना. ते म्हणला अरे एकच आहे ना. तो म्हणला मालक एकच आहे पण कसं नीट आहे. काय म्हणलं ते, एकच आहे पण कसं नीट आहे. आता ते काही बोललं का, हा एवढंच द्रुपद लावायचा, काय एकच आहे पण कसं नीट आहे. अरे तो म्हणला थोडंसं वाकडी तिकडी असू दे पण 100-200 तास घालीत जा. ते म्हणला मग बिना तुपाची असू दे, 10-12 चपात्या आणि जा जरा. याला म्हणायचं उपाय सांगणार झाली मासला पाहिजे. याने त्याला उपाय सांगितला. म्हणला बायको बोलती ना उलट करते, तू बोलतानाच उलट बोलायचं म्हणजे ती सरळ करी, नाही का, व्यवहार जसा तसं दुःख मिळतं. हा घरी गेला, योगायोग तिचा भाऊ आला होता. भाऊ आता बायकोचा भाऊ म्हणजे काय सोपी गोष्ट नाही महाराज. आणि ते बऱ्याच दिवसांनी घरी आल्यामुळं तो म्हणला ही नक्कीच याला पुरणपोळ्या केल्याशिवाय राहायची, डाळ नाशवीन म्हणला, गोळ नाशवीन, तूप नाशवीन, आपण आता काहीतरी करू म्हणला. त्याला मित्राचा उपाय आठवला. तो बायको जोड गेला, म्हणला ऐकलं का, लग्न होऊन 5 वर्ष झालेत, बऱ्याच दिवसांनी भाऊ तुझा घरी आलाय, आणि जाऊ दे काही झालं असं आपली भांडणे तंटी, पण तो मुठीत नाक धरून आलाय, सोडून दे विषय. एवढ्या दिवसांनी आम्ही दाजीन मेवना शेजारी एका पंक्तीला बसणार आहे, एक काम कर. ती म्हणली काय करू, अशी वरडायची ती त्याच्यावर. काय करू म्हणलं. तो म्हणला अगं एवढ्याच दिवसांनी भाऊ आलाय, मस्तपैकी तू डाळ शिजव, मस्तपैकी गुळ घाल, पुरणपोळी कर, मी आता पटकन खेळला जातो, आंब्याची पिट्टी घेऊन येतो, मस्त आंबरस पोळी करून मस्त आपण खाऊ. तिला एकच सवय होती, नवरा बोलन त्याच्या काय करायचं उलट. ती म्हणली जमायचं नाही, बेसन भाकरच करणार. तो म्हणला कमावला आपण, चांगला उपाय लागू झाला, आता काही टेन्शन राहिलं. तो भाऊ म्हणला ही काय कैकईच्या पॅनलची तर नाही ना, दाजी म्हणतोय पुरणपोळी करा, आणि बहीण सख्खी काय म्हणती, आणि तिनं महाराज बेसन भाकरच खायला घातली. तो म्हणला उपाय लागला. संध्याकाळच्या लक्षात आलं, म्हणला ज्या आरतीचा भाऊ आलाय त्या आरती ही काय माहेरी गेल्याशिवाय राहायची नाही, माझं खायचं वांद होईल. मग तो तिच्याजवळ संध्याकाळी हळूच काय म्हणतो, ऐकलं का, बऱ्याच दिवसांनी भाऊ घरी आलाय, 5 वर्ष झालं तो आईबापांना पाहिलं नाही, ती थकल्यात, आता तुझ्या बहिणी घरी आल्या, मग तू आता एक काम कर, त्याच्या संग उद्या सकाळ माहेरी जा, पोट भरस्तवर माहेरी राहा, मग मला फोन कर, मी निवांत तुला न्यायला येईन, आईबापांनाही बरं वाटेल, बहिणी बाळाही तुला भेटतील, जराही तुला जागा बदलल्याचा आनंद होईल. ती म्हणली म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे. अगं माहेरी जा, जमणार नाही इथंच राहणार. तो म्हणला बरं झालं बा, आपला तर ताणच भेटला, काळजीच करायचं कारण नाही. 2 दिवस गेले, ते भाऊ गेला निघून. 4-5 दिवसांनी त्याच्या बापाचं वर्ष श्राद्ध. आता वर्ष श्राद्धाचा नियम होता की अख्खं गाव जेवायला बोलवायचं. तो म्हणला हिला जर म्हणला गाव जेवायला बोलवायची नाही बोलवायची. तो हळूच गेला जेवशी म्हणला ऐक, ह्या वर्षी काय खिशात पैसा पाणी नाही, पाणी काय पडला नाही, शेतात काय पिकलं नाही, पैसा पाण्याची चंगळच आहे. त्यामुळे एक काम कर, ह्या वर्षी आपण फक्त बेसन भाकर करू, आमच्या बापाच्या फोटोला नैवेद्य दाखवू, मी नदीला एक नैवेद्य दाखवून, तेवढ्यातच वर्ष श्राद्ध पूर्ण करायचं. पैसाच नाही आपल्याकडं, कोणाला बोलवायचं नाही, सरपंच नको, उपसरपंच नको, पोलीस पाटील नको, तंटामुक्ती अध्यक्ष नको, महाराज तो नकोच नको, बोलवायचाच नाही म्हणली. ती म्हणली का, रोग झाला का आपल्याला, अख्खं गाव बोलवीन आणि पुरणपोळीच खायला घालीन. तो म्हणला बरं झालं. तो म्हणला अगं माझ्याकडे 1 रुपया नाही बरं का, तुला देणार नाही, तुमच्या का मी का तुमच्या म्हणून बोलते का, का माझ्या भावानी काल जाताना 10,000 दिलेत, त्यातला रुपया शिल्लक ठेवणार. तो म्हणला बरं झालं, मग बाजारालाच मी जातो, लागलं तर पैसे दे म्हणला, माझ्याकडं नाही. दुसऱ्या दिवशी वर्ष श्राद्ध, पाठच उठली 2 वाजता, पुरणपोळ्या केल्या, आणि ते 8 वाजता त्यांनी फोटो बिटो मांडला, हार घातला, आणि ते निघालं न दिला नैवेद्य दाखवायला. ते गेलं खाली. तो म्हणला मी एकटाच जाऊन येतो, तिला उलट करायचं होती, एकटा मी पण येणार म्हणली. तो म्हणला तू काय काम आहे ना देऊ, नाही ना म्हणली मला यायचंच आहे, कारण नवरा बोलून त्याच्या काय करायचं, उलटच करायचं. गेलं खाली गेलं. तो म्हणला बघ हे ताट घे, तू घरी जा, मी नदीकडं पलीकडं जातो, आता पुलाव जाण्यापेक्षा पलीकडं जातो, काही माणसं राहिले तोरण्याची, ती थाली पराळ्याची, त्यांना फक्त सांगून येतो. ती म्हणली तुम्ही एकटे नाही, मी येणार. कुठं, पाण्यातून. आणि जे नदीला पूर चालला होता देशमुखवाडी कोण, असं पाणी वाहत होतं खाली. तो म्हणला तुला पोहता येतं का, म्हणली मला नाही पोहता येतं. मग कशी काय येणार, म्हणजे तुमच्या कमरेला धरणार. तिनं असं कमरेला धरलं, ते लय हुशार होत, असं जोरात पाणी जिथून वाहत येत होतं ना, तिथंच नेऊन बाईक उभी केली. तो म्हणला ऐक, 5 वर्ष झालं लग्नाला, कधी म्हणून माझं ऐकलं नाही, फक्त शेवटचं ऐक. ती म्हणली काय, माझ्या कमरेचा हात सोडू नको, पाणी लय वाहतय.
तिला नवरा बोलून त्याच्या काय करायची सवय होती उलट. ती म्हणली गबासा सोडणार. बघा आता काय माझ्या करंजवी रे मार्गे कुठं खाली धरणाला. तो म्हणला बरं झालं म्हणला, कटकट गेली. बापाचं आणि बायकोचं वर्ष श्राद्ध एकाच दिवशी आलं म्हणला. कोणी पराळ्याला नाही कोणी तोरण्याला नाही, काय घेणं नाही पडलं म्हणला माझ. ते घरी आलं पण महाराज ते एवढं विचित्र होतं ना. बायको इकडे गेली ना अशी खाली देशमुखवाडीकडून, देशमुखवाडी काशी खाली वाहत, ते असं गडदग पळायला लागलं नदीनं. एक जण भेटला म्हणले का रे तू असं नदीच्या कडकडने असं इकडं का फिरतो. म्हणला का बसा बोलूच नका तुम्ही, माझी बायको अशी देशमुखवाडी शिव्या वाहत गेली म्हणले. अरे ते म्हणले गाढवा मग वाहत तिकडे गेली तू बोंबला तिकडं कुठं चालला. तो मला तुम्हाला नाही कळायचं ती उलटीच होती म्हणला, इकडे गेली असं काय भरवसा सांगता येत नाही. याला म्हणायचं जसा व्यवहार तसं फळ. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात माझा व्यवहारही सुखाचा होता आणि मला फळही सुखाचं मिळालं. व्यवहार सुखाचा काय केला, नामस्मरण. नामस्मरण हा व्यवहार सुखाचा आहे महाराज. जगाचा नियम असा आहे कोणती गोष्ट आती केली तर माणसाची काय होते महिला मंडळ माती होते. पण नामस्मरण हे असं साधन आहे माणसाने ते आती केलं तर माणसाची माती नाही, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. सोनं होतं त्याच्या आयुष्याचं. महाराज म्हणले आम्ही आयुष्यभर एकच केलं. काय केलं महाराज म्हणले दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबे ना त्याचे क्षण मात्र. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही. महाराज म्हणतात गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामानी बैसला से गोविंद त्यामानी बैसला से गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद शयनी. हा सुखाचा व्यवहार केला. सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. महाराजांना विचारलं सध्या मग तुमची परिस्थिती कशी आहे. महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या संगती पंगती देवास वेगाडे 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 नित्य नित्य जोडे त्याची साचा नित्य नित्य जोडे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा बस नका लावू बस बुका नका लावू सगळ्यांना महाराज म्हणतात संगती पंगती देवा सवे घडे नित्या नित्य जोडे तेचे साच आम्हाला सुखलाभ झाला देव आम्हाला मिळाला तर संगती पण त्याची आणि पंगती पण त्याची संगती पंगती देवास कधी कधी माणसं संगती दिवसभर चांगल्याच असतात संध्याकाळची त्यांची पंगत नको त्याची असते महाराज आणि कधी कधी पंक्तीला आमच्या बसत्या दिवसभर संगत नको त्याची असते संगत आणि पंगत ज्या दिवशी एकसारखी होईल ना त्या दिवशी तुमच्या जीवनाची वाटचाल चांगल्या पद्धतीने होईल संगती पंगती देवा सवे घडे नित्य अनित्य जोडे आता काही कमी नाही राहिलं का समर्थाच्या घरी सकळ संपदा नाही तोटे कदा कासयाची देवाच्या घरी काय कमी इथं किती कोट्याधीश असला तरी त्याच्या घरी कधी ना कधी एक गोष्टीची कंच्या तरी कमतरता असते देवाच्या घरी काही कमी नाही देवाच्या द्वारकेत सकाळी महिला मंडळ लोक नाश्ता करत होती सोन्याच्या ताटात दुपारी संध्याकाळी जेवत होती सोन्याच्या ताटात तांब्यात सुद्धा सोन्याचाच पाणी प्यायला पण द्वारकेतली लोक एवढी आळशी होती की भांडी घासून मांडणीला नव्हती मांडीत तुम्ही म्हणाल काय करत होती पत्रावळ्यांसारखी उचलीत होती आणि उकरडेव फेकून देत होती काय हे फक्त ऐकायचं सोडून द्यायचं आपण 2-4 जण पाहिजे होतो तिथं काय आला कचरा उचलायला आव काय मजा आहे काय हिंडायची गरज होती कुठं महाराज उकिरडे सुद्धा त्याच्या द्वारकेत कशाचे होते सोन्याचे होते काय कमी असेल समर्थाच्या घरी सकळ संपदा नाही तोटे कदा कासयाचे मग महाराज म्हणले तिथं काय कमी आहे लाभाच्या कोटी आहेत अभंग लाभाचे कोटे तुका म्हणे येथे लाभाचे या कोटे तुका म्हणे येथे लाभाची या कोटी तुका म्हणे येथे लाभाची या कोटी तुका म्हणे येथे लाभाची या कोटी तुका म्हणे येथे लाभाचे या कोटी तुका म्हणे येथे लाभाचे या कोटी तुका म्हणे येथे लाभाचे या कोटी बहुवाव पोटी समर्थाचे बहुवाव पोटे समर्थाचे बहुवाव पोटी समर्थाचे बहुवाव पोटे समर्थाचे संगती देवास गडे संगती गडे देवास गडे देवास गडे संगती पंगाते देवास संगती पंगाते देवास गडे संगती पंगाते देवास गडे संगती पंगाते देवास गडे संगती पंगाते देवास गडे नित्य सारे
नित्य जोडे तेजी साज नित्य नित्य जोडी तेजी साज नित्य नित्य जोडे तेजी साज संगती पंगती देवा सवेगा संगती पंगती संगती पंगती देवा सवेगा संगती पंगती देवा सवेगा ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकामणी ते लाभाच्या कोटी बहुवाव पोटी समर्थाची संगती पंगती देवा सवे घडी नित्या नित्य जोडी त्याची साच झालेली सेवा भगवान परमात्म्या चरणारविंदावरती समर्पित करतो. तुम्ही सर्व आयोजक मंडळी, सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, ग्रामस्थ मंडळी, कावडेवाडी, कोळिवे सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि वेळ संपली. सर्व टाळकरी मंडळी आदरणीय महाराज आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सेवा संपली असं जाहीर करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुरे वेडी वाकुळे उतरे क्षमा करद महाराज क्षमा करद महाराज करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुम्हारा ज्ञानदेव तुम्हारा ज्ञानदेव तुम्हारा ज्ञानदेव तुम्हारा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय.